इम्तियाज जलील मुर्दाबाद, इम्तियाज जलील मुर्दाबाद, औरंगाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद। जब जब इम्तियाज डरता है पुलिस आगे करता है। 2024 लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे आणि त्यामधून राज्यामध्ये देशामध्ये नेमके कोणाची जास्त खासदार निवडून येतात, सत्तेमध्ये कोण येणार आहे, कोण पराभूत होणार आहे हे त्यामधून स्पष्ट होणार आहे। पण मात्र छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून त्या ठिकाणचे जे एमआयएम कडून उमेदवार आहेत, खासदार आहेत, इम्तियाज जलील यांच्या घरासमोर काही जणांनी आंदोलन, उपोषण आणि घोषणा द्यायला सुद्धा सुरुवात केली होती। त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला इम्तियाज जलील यांना भेटायचं आहे, त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे। पण इम्तियाज जलील यांनी त्या ठिकाणी पोलिसांना समोर केलं आणि ते जे आंदोलन करते आहेत त्यांना रोखलं, असा आरोप त्यांनी स्वतः केलेला आहे। आता तो नेमका प्रकरण काय आहे तो व्हिडिओ आपण या माध्यमातून पाहू। माननीय आपकी क्या आपने आज आंदोलन करे खासदार साहब के घर पे? आंदोलन ये आंदोलन नहीं है, हम खासदार साहब से बात करने के लिए आए थे। खासदार साहब को हमने 5 दिन पहले इंटीमेशन भी दिया था, पुलिस को भी दिया था। खासदार साहब हमसे बात करने के लिए आए नहीं, वो हमको बात करने के काबिल समझते नहीं, वो खुद को लीडर समझते हैं और बाकी सब कुछ जो है तो कोई कीड़ा, कोई मकोड़ा, कोई आयरा, कोई गहरा है उनकी नज़रों में। तो वो हमको बात करने के लिए आए नहीं। और हमारी मांग ये है कि औरंगाबाद का जो मसला है, ये औरंगाबाद का मसला ये संभाजीनगर हो गया कि औरंगाबाद होने के कोई चांस बाकी है। ये हमारे सांसद है, ये हमारे कौम के नेता है। अब मसला ये लड़ाई जो है अब सुप्रीम कोर्ट में लड़ने की जरूरत है। हम खासदार साहब से ये निवेदन करने के लिए आए थे कि आप पढ़े लिखे हैं, आपके पास जर जोर सब है, आप जो है तो ये लड़ाई सुप्रीम कोर्ट में लड़िए और हमारा औरंगाबाद नाम हमको वापस दिलाइए। हमारी बस इतनी डिमांड है और कुछ नहीं। ये अगला कदम क्या है आपका? हम अभी 2 दिन के बाद ये इलेक्शन रिजल्ट आ गया था, उसके बाद इंशाल्लाह ये चुनकर भी आ जाएंगे और आओ या मत आओ हम इनके पास फिर आएंगे और औरंगाबाद की ये जो लड़ाई है ये लड़ाई जारी रखने के लिए, इसको खत्म करना नहीं है। हमने हार नहीं मानी है, तो ये लड़ाई जिंदी रहेंगी जब तक, तब तक हम जिंदा है। ऐकलं ते आंदोलनकर्ते नेमकं काय म्हणतात। आता ते त्या ठिकाणी जे घोषणा देत आहेत, त्यांनी जे ग्रुप एकत्र केला त्यामध्ये जे मुख्य असणारे आहेत ते आहेत अब्दुल वाहेद। अब्दुल वाहेद हे लोक विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि ते त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते घेऊन इम्तियाज जलील यांच्या घरासमोर गेले होते। त्यांच्या मागण्या या इम्तियाज जलील यांना सांगायच्या होत्या, त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करायची होती। पण मात्र इम्तियाज जलील यांनी पोलिसांना पुढे केलं, त्यांच्यासोबत भेटू दिलं नाही, बोलू दिलं नाही, असा आरोप त्या आंदोलनकर्त्यांनी मग इम्तियाज जलील यांच्यावर केला आणि त्यांच्याबद्दल त्या पद्धतीने घोषणा सुद्धा दिल्या। आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते लोक हिंद या चॅनलने प्रसिद्ध केलं, त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण चित्रीकरण केलं आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण बातमी आता समोर येताना दिसते। आता निवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्यामधून समजणार आहे की कोण खासदार होणार आहे, कोण पराभूत होणार आहे, अशा पद्धतीने राज्यामध्ये देशामध्ये नेमकं काय घडणार आहे। पण मात्र एकीकडे आता नेमक्याच निवडणुका पार पडल्यात, त्याचा अजून निकालही आला नाही, तर इकडे उमेदवारांच्या घराबाहेर आंदोलन किंवा अशा पद्धतीने घोषणा देणं सुद्धा चालू झालंय। आता या संपूर्ण गोष्टीमागे नेमकं काय कारण आहेत, कशा पद्धतीने आहेत, इम्तियाज जलील यांना का भेटायचं होतं, हे त्यांनी काय सांगितलं हे आपण ऐकलेलंच आहे। पण मात्र या लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या नेमकं काय होईल, कारण की या ठिकाणी तिहेरी लढत होताना दिसते। या ठिकाणी शिंदे गटाकडून संदीपान भुमरे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाकडून आहेत, तर इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा एमआयएम कडून या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार आहेत। मग आता या ठिकाणी सरळ सरळ लढत चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील या दोघांमध्ये होईल असं बोललं जातं आणि यामध्ये संदीपान भुमरे सुद्धा आहेत। मग संदीपान भुमरे हे नेमकं किती मतदान घेतात, कारण की संदीपान भुमरे हे जेवढे जास्त मतदान घेतील त्याचा फायदा इम्तियाज जलील यांना होईल, कारण की या ठिकाणी मतांची विभागणी होईल, डिवायडेशन होईल आणि त्याचा फायदा इम्तियाज जलील यांना होईल असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे। मग जर त्या पद्धतीने झालं तर इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून येतील, खासदार होतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। पण मात्र जे काही एक्झिट पोल समोर आले त्या एक्झिट पोलवरती चंद्रकांत खैरे हेच आघाडीवर राहतील, पुन्हा एकदा निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पण मात्र आता जास्त गडबड करायची काही गरज नाही, उद्या संपूर्ण चित्र हे स्पष्ट होणार आहे। कोण निवडून येईल, कोण पराभूत होईल हे दुपारपर्यंत कळणारच आहे। पण मात्र नेमकं याबद्दल तुम्हाला आज काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।